एकदा काय ऍप इन्स्टॉल झालं की परत ते अशा प्रकारे ओपन होईल. अशा प्रकारे ओपन झाल्यावरती आपण न्यू रजिस्टर करायचं आहे, कारण की आपण नवीन स्टुडंट आहे. मग नवीन स्टुडंट असल्यामुळे आपल्याला इथं न्यू रजिस्टर असं करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं फोन नंबर टाकायचा आहे. आपला जो काही फोन नंबर असेल तो फोन नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. जसं की मी इथं माझा फोन नंबर टाकतो आता आपल्या शिक्षणवारीचा. हा मी इथं टाकला. इथं टाकल्यानंतर मी आता म्हणलं सेंड ओटीपी. आता माझ्या फोनवरती ओटीपी आलेला आहे. तुमच्या सुद्धा फोनवरती लगेच ओटीपी तिथं येऊन जाईल. तो ओटीपी इथं टाकायचा. हे बघा, ओटीपी टाकला की ऑटोमॅटिक तुम्हाला ते पेज आतमध्ये घेऊन जाईल. मग आतमध्ये गेल्यावर इथं फुल नेम, मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल, ईमेल ऍड्रेस, एंटर पासवर्ड आणि महाराष्ट्र स्टेट एवढं टाकायचं आहे. आता फुल नेम, आता मी माझं फुल नेम टाकतो इथं. गरड सुहास नवनाथ. हे बघा, इथं माझं पूर्ण नाव मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर ऑटोमॅटिक तुमचा ज्याच्यावरून तुम्ही रजिस्टर केलाय तो तिथं येऊन जाईल. आता ईमेल आयडी, ईमेल आयडी आला तर घाबरून जाऊ नका. ईमेल आयडी काय लय मोठा विषय नाहीये. तिथं तुमचा असला किंवा नसला तरी तुम्हाला काय करायचंय, इथं 8 कॅरेक्टर लिहायचे, कोणते तरी 8. किती? ABCXYZ@gmail.com असं लिहायचंय. किंवा इथं ABCXYZ123 123 एवढा तुम्ही जर टाकला ईमेल आयडी. इथं लय कमी नाही कॅरेक्टर टाकायचे. इथं एक 7-8-10 कॅरेक्टर टाकून द्यायचे, कुठले पण जे तुम्हाला वाटतील ते. कंपल्सरी आहे हे, पण तुमच्याकडे असावंच असं काही नाही. तिथं काही जरी तुम्ही टाकलं मोठं असं तरी ते होऊन जाईल. त्याच्यानंतर पासवर्ड. आता मी काहीतरी पासवर्ड सेट करतो. तुम्ही तुमच्या फोनचा पासवर्ड तिथं टाकला तरी सुद्धा चालतंय. तो भविष्यात कधीतरी तुम्ही जर समजा ऍप अनइन्स्टॉल केलं आणि त्याच्यानंतर इन्स्टॉल करायचं असेल तर तो तुम्हाला पासवर्ड लागणार, मोबाईल नंबर आणि पासवर्ड. त्याच्यामुळं पासवर्ड सोपा क्रिएट करा. करतानाच पासवर्ड सोपा क्रिएट करायचा. आता मी इथं पासवर्ड टाकलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय आलंय, स्टेट. स्टेट सिलेक्ट करा. इथं बघा एरो आहे. इथं एरोवर दाबलं की तुम्हाला भरपूर असे स्टेट ओपन होतील. ते स्टेट ओपन झाले की इथं तुम्ही जाऊन महाराष्ट्रावरती जाऊन क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर रजिस्टर म्हणायचं. अशा प्रकारे तुमचं रजिस्टर झालेलं आहे. हे झालं आपलं ऍपमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे ऍपमध्ये. आता ऍपमध्ये गेल्यानंतर आपलं ऍप नवीन आहे. शिक्षणवारी सुद्धा ऍपमध्ये नवीनच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त काय दिसल असं काही नाही. हळूहळू एक 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 गोष्ट दररोज त्यामध्ये ऍड केली जाते. आता त्याच्यामध्ये काही कोर्सेस आपण ऍड केलेत. त्या कोर्सेसमध्ये प्लस कोर्स, तुमचं अभ्यास थांबू नये म्हणून हे प्रायोरिटी केलवरती केलेलं काम आहे. त्याच्यामध्ये इथं बघा 4थी शिष्यवृत्ती, 5वी नवोदय आणि 7वी शिष्यवृत्ती असे 3 कोर्सेस ऍड केलेले आहेत. आता ह्याच्यातला कोणताही कोर्स तुम्हाला, जो तुम्ही ज्या वर्गात आहात, तुम्हाला जो कोर्स तुम्हाला परचेस करायचा आहे म्हणजे विकत घ्यायचा आहे, त्या कोर्सवर तुम्ही काही सुद्धा करत नाही. लय सोपं आहे. फक्त असं टच करायचं. टच केलं की ओव्हरव्ह्यू आणि कंटेंट असे 2 ऑप्शन तुम्हाला तिथं येतील. मग ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला हे सगळं दिसणार असं की कुठं कुठं काय काय आहे लिहिलेलं सगळ्या गोष्टी. त्याच्या खाली तुम्हाला बाय नावचं ऑप्शन आहे. पण त्याच्या आधी तुम्ही एक गोष्ट बघून घ्या. ओव्हरव्ह्यू झाला की इथं कंटेंट म्हणून ऑप्शन आहे. कंटेंट मध्ये गेलं की तुम्हाला हे 4 ऑप्शन दिसतील. मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता. त्याच्यातल्या ह्या मराठीमध्ये आता व्हिडिओ टाकलेले आहेत. तो व्हिडिओ इथं तुम्ही पाहू शकता. इथं ज्याच्यावरती लॉक नाहीये तो व्हिडिओ तुमच्या पाहण्यासाठी फ्रीमध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ पहा तुम्ही. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जेव्हा बाय करायचा असेल तेव्हा तुम्ही बाय नाऊ, हा बघा ओव्हरव्ह्यू मध्ये गेला की बाय नाऊ हा ऑप्शन आहे. आता बाय नाऊला पेमेंट कसं करायचं, तर बाय नाऊला पेमेंट, बाय नाऊवर क्लिक केलं की इथं लगेच येतं बघा, चूज युअर प्लॅन फुल कोर्स. आपला फुल कोर्स किती आहे, पूर्ण जेवढं काय 4थीमध्ये जेवढं काय सगळं होणार आहे पोरांनो मार्चच्या एंड पर्यंत, तेवढं सगळं तुमच्यासाठी सगळ्यांसाठी 799 मध्ये. नवोदय असू द्या, 4थी स्कॉलरशिप असू द्या, 7वी स्कॉलरशिप असू द्या, शिक्षणवारी कधीही पैशासाठी काम करत नाही. तुमच्यासाठी हा फक्त आणि फक्त एवढ्याच पैशामध्ये कोर्स असणार आहे. आणि त्याच्यावरती घ्यायचा कसा, तर हे फुल कोर्सवरती असं क्लिक केलं
की तुम्हाला बरोबर चौथी शिष्यवृत्तीचा ऑप्शन येतो. आता बघा इथं चौथी शिष्यवृत्ती केलं की पे ऑनलाईन आणि QR पेमेंट हे दोन ऑप्शन येतील. ह्याच्यामध्ये पे ऑनलाईनचा ऑप्शन कोणासाठी आहे? जर ज्याच्याकडं फोन पे, गुगल पे अशा काही सुविधा आहेत त्या माणसांनी पे नाव वरती क्लिक करायचं, म्हणजेच ती लिंक तुम्हाला गुगल पे किंवा फोन पे वरती घेऊन जाते. हे बघा अशा प्रकारे पे नाव वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ती लिंक तिथं घेऊन जाते. त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यूचा ऑप्शन केला, कंटिन्यू दाबायचं. हे कंटिन्यू दाबलं की तुम्हाला इथं पेमेंटचा ऑप्शन येऊन जाईल. आता हा स्क्रीनमध्ये व्हिडिओ चाललेला असल्यामुळे मी ह्याच्यात कंटिन्यू दाबू शकत नाही, कारण ह्याच्यात फोन पे, UPIचं, भीमचं कुठलंही ऍप नाही. इथंच बघा आता इथंच दुसरा ऑप्शन, इथला दुसरा ऑप्शन बाय नाव वर क्लिक केलं. इथं आपल्याला प्लॅन चूज करायला आला. 799 रुपयाचा प्लॅन चूज केला आणि त्याच्या पुढे पे ऑनलाईन आणि QR पेमेंट असे दोन ऑप्शन आलेले आहेत. ह्या QR पेमेंट तुमच्याकडे जर समजा फोन पे, गुगल पे नसेल, बऱ्यापैकी मला माहिती आहे की मुलांच्या मम्मीच्या फोनवरती असे ऍप्लिकेशन घेतले जातात आणि गावाकडच्या महिलांकडे बऱ्यापैकी फोन पे, गुगल पे सारखे ऍप कधी कधी नसतात. त्याच्या तशी जर सिच्युएशन असेल तर काय करायचं, तर आपण QR पेमेंटवर क्लिक करायचं आणि QR पेमेंटवरती क्लिक केलं की तुम्हाला हा असा QR पेमेंट दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही तुमच्या घरातला कोणाकडून ज्यांच्याकडून पेमेंट करायचंय किंवा शेजारी माणसाला कोणाकडून पेमेंट करायचं असेल त्याला पैसे देऊन आपण, तर त्यांनी फक्त मोबाईल काढायचा, हे पेमेंटचं ऍप्लिकेशन स्कॅन करायचं आणि स्कॅन केलं की त्यांच्या ह्याच्यामधून ते पेमेंट होऊन जाणार. फक्त एक लक्षात ठेवायचं की इथं पेमेंट करत असताना 5 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जायचं कारण नाही. ईमेल ID नाही म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन लॉग इन राहणार नाही आणि पेमेंट सुद्धा तुमच्या स्वतःच्या फोन पे, गुगल पे मध्ये पेमेंटचा ऑप्शन नसला तरी सुद्धा तुम्हाला हा स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तुमचं शिक्षण उद्यापासून थांबायला नको, ह्यासाठी आजपर्यंतचा दिवस उजळावा लागला. मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो की मला उशीर झाला थोडासा, पण काही कामं ही आपल्या हातातली नसतात. पण आज मी एवढा आनंदी आहे की निव्वळ योगायोग जरी म्हणलं तरी चालतं की शिक्षणवारीचं काम जेव्हा चालू झालं वर्ष 1.5 वर्षापूर्वी, त्या दिवसापासून मी ह्या दिवसाची वाट बघत होतो आणि हा आजचा दिवस नेमका आजच उजळायचा होता. आता ह्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला काही सांगणार नाही. पटकन जावा, पटकन कोर्सेस घ्या आणि अभ्यासाला चालू करा. फक्त एक गोष्ट की इथं ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात कंटेंटमध्ये तुम्ही सगळेच ओपन करायला जाणार, ते ओपन होणार नाहीत, कारण की आपलं व्यवस्थित आणि रेग्युलर बेसिसवरती एक व्हिडिओ दररोज येत जाणार आहे. तुम्हाला भरमसाठ व्हिडिओ एकदम दिसणार नाहीत. आधी तुम्ही सगळे अपलोड झालेले व्यवस्थित व्हिडिओ क्लिअर कट बघून घ्यायचे, व्यवस्थितपणे बघून घ्यायचे. त्याच्यानंतर जेव्हा तुमचे रेग्युलर व्हिडिओ चालू येत राहतील, त्याच्यानंतर आता तुम्हाला तुमचं शेड्यूल पडायला पण चालू होईल पुढच्या 1-2 दिवसात तुमच्या व्हॉट्सअपला, की कधी काय शिकवलं जाणार आहे, कधी कुठला व्हिडिओ पडणार आहे, हे सगळं तुम्हाला तिथं दिलं जाईल. ऍप्लिकेशन घ्या, त्याच्यामध्ये कुठं काय टाकलंय ते, उद्याचा दिवस सुट्टी आहे, आजचा दिवस अर्धा गेलेला आहे, ते संध्याकाळपर्यंत ऍडमिशन घेऊन तुम्ही उद्या सकाळपासून ती गोष्ट चालू करा. म्हणजे आपल्याला पुढच्या एक सोमवार, मंगळवार, बुधवारपर्यंत ऍप्लिकेशनची आणि तुमची बरोबर व्यवस्थित गडी बसवता येईल. एवढंच बोलतो, एवढंच सांगायचं होतं. ह्याच्यामध्ये सुद्धा जर काय अडचण आली तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जोडलेले आहात, तिथं तुम्ही बिंदास मेसेज करू शकता. एवढे बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.